नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। पुणे महानगरपालिकेची एक नवीन अपडेट आपल्याला बघायला मिळते। याच्या एग्जाम डेट जी आहे तर ती अनाउन्स झालेली आहे आणि यासोबतच एकूण किती अर्ज आलेले आहेत, तुमची स्पर्धा किती आहे तर तेही कळालेले आहे आणि पुढे आपल्याला उरलेल्या दिवसात कशा पद्धतीने रणनीती आखायची, कशा पद्धतीने तयारी करावी लागेल या सर्वांविषयी माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। जर आपण यांच्या वेबसाईटला जर गेला ना मित्रांनो, एग्जाम डेट संदर्भात अजून कुठलेही अपडेट जे आहे तर ते ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटला आलेले नाही, परंतु रात्रीच जे आहे तर ती एक तारीख फिरत होती आणि शेवटी न्यूजपेपर मध्ये जे आहे तर ती बातमी जी आहे तर ती पाहायला मिळते की अभियंता भरतीसाठी 1 डिसेंबरला होणार परीक्षा। आपल्याला माहिती आहे की जेई सिव्हिल साठी ऑलरेडी या आधी जाहिरात आलेली होती, त्याच्यानंतर परत एससीबीसीचं प्रकरण झालं, पुन्हा आणखी नंतर त्यांनी शुद्धीपत्रक काढूनच नवीन जाहिरात केली। तर या ज्या 169 जागा होत्या ना मित्रांनो, यांच्यासाठी 20 शहरात परीक्षेसाठी जवळपास 42,000 उमेदवारांनी अर्ज दाखल केलेत। म्हणजे काय, 42,000 अर्ज आहेत, 42,000 अर्ज आहेत, पण एकच तारीख दिलेली। मे बी मोस्ट प्रोबेबली असं होऊ शकतं मित्रांनो, एकाच दिवशी वेगवेगळ्या 3 शिफ्ट मध्ये ही परीक्षा जी आहे तर ते पाहायला मिळू शकते। कारण की भूमी अभिलेखला जर आपण पाहिलं काहीतरी 37,000 अर्ज आले होते आणि 2 दिवस ती परीक्षा चालली आणि इथं ही परीक्षा कोणाकडून घेतली जाते, आयबीपीएस कडून जी आहे तर ती घेतली जाते। 42,000 अर्ज आहेत, 42,000 अर्जावर जर परीक्षा घ्यायची असेल तर त्यांना काय करावं लागणार आहे, तर त्यांना मे बी इथे एकच तारीख दिसते आपल्याला 1 डिसेंबरला, तर आपल्याला मे बी 1 डिसेंबरला ही 3 वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये होऊ शकते। आता इथं जे आहे आचारसंहितेचा अडथळा येणार नाही, कारण की ही ऑलरेडी जाहीर केलेली होती, त्याच्यामुळे काही नाही। 8,500 अर्ज फक्त पुणे शहरातील आहेत आणि यासह छत्रपती संभाजीनगर, सोलापूर असे आहेत। 20 शहरांमध्ये 1 डिसेंबरला ही परीक्षा पार पडेल अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय कुमार थोरात यांनी जी आहे तर ती या न्यूजपेपर एजन्सींना जी आहे तर ती दिलेली। आता आपली स्पर्धा किती बघा, या आधी जी ऍड आली होती तर त्याच्यामध्ये अर्ज कमी होते मित्रांनो, जवळपास 28,700 एवढेच अर्ज होते, परंतु आता हे अर्ज वाढलेले आहेत। म्हणजे तुमचा एका पदासाठी तुम्हाला 248 एवढे कॉम्पिटिटर जे आहेत तर ते इथं बघायला मिळणार आहेत मित्रांनो। आता पुढील तयारी कशी करावी, तर सगळ्यात बेस्ट पर्याय काय की टेस्ट सिरीज जे आहे तर ते सॉल्व्ह केलं पाहिजे। आयपीपीएस पॅटर्न नुसार आपण ही एक टेस्ट सिरीज सॉल्व्ह केलेली, कमी प्राइस मध्ये आहे, 99 रुपये प्लस जीएसटी मध्ये तुम्ही आपल्या या ज्या 5 फुल सिलेबस टेस्ट आहेत तर त्या टेस्ट सॉल्व्ह कराव्यात। आता मेन म्हणजे आता बघा, नुकतंच काय झाले मित्रांनो, भूमी अभिलेखचा पेपर झालेला आहे, तर याचे जे काही 4 शिफ्टचे 4 पेपर असतील मित्रांनो वेगवेगळ्या विभागांचे, तर याच्यामध्ये जे काही जीएस आलं असेल, जे काही मराठी आलं असेल, जे काही इंग्लिश काहीतरी आलं असेल, म्हणजे जे काही नॉन टेकचा पार्ट आहे ना मित्रांनो, तो आपल्यासाठी आयबीपीएसचा जो ट्रेंड आहे तर तो समजण्यासाठी मदत करू शकतो। तुमच्याकडे भूमी अभिलेखचे प्रश्न असतीलच, नसतील तर ते आपण एखाद्या सेशन मध्ये ते कव्हर करणारच आहोत। तर हे प्रश्न नॉन टेकचे प्रश्न तुम्ही बघून घ्यायचे, कारण की हाच पॅटर्न आयबीपीएस ला आपल्याला नॉन टेक्निकलला जो आहे तर तो दिसू शकतो। पुढे टेक्निकल साठीची पण आपल्याला तयारी करायची। आता उरलेल्या दिवसात नवीन वाचण्यापेक्षा आपल्याला काय करायचं मित्रांनो, रिव्हिजनवर भर द्यायचंय, टेक्निकलची रिव्हिजन करायची, त्यासोबतच आपल्याला करंट अफेअर्स हे जे आहेत तर ते पण व्यवस्थित पद्धतीने करावं लागणार आहे। आता याच्यासाठी आपण जे आहे तर ते प्लॅन पण करत आहोत, तुम्हाला मे बी आज किंवा उद्यामध्ये एक अपडेट आपल्याकडून येणारच आहे की आपण आपल्या या चॅनलवर म्हणजे इग्नाइट अकॅडमी टेक्निकल या चॅनलवर एक रिव्हिजन सिरीज जी आहे तर ती सुरू करत आहोत मित्रांनो तुमच्यासाठी, जी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल ही दोन्ही महाराष्ट्रातील सर्वात एक्सपर्ट फॅकल्टी कडून तुमची ही रिव्हिजन करून घेतली जाणार आहे। आणि तुम्हालाही वाटतं ही रिव्हिजन व्हावी तर तुम्ही देखील कमेंट मध्ये मला जास्तीत जास्त उमेदवारांनी यस हे टाईप करा। आपण लवकरच मे बी उद्या किंवा परवापासून आपली रिव्हिजन सिरीज जी आहे तर ती सुरू होऊन जाणार आहे आणि तुम्हाला यावेळी आपण करंटचा पण जो आहे तर तो प्लॅन करतो की पीएमसी साठी करंट अफेअरची सिरीज जी पण आहे तर ती पण आपण करावी। तर या काही गोष्टी आहेत। आता डिटेल जे आहे तर ती तयारी कशी करावी, उरलेल्या दिवसात कोणते टॉपिक करावे, तर तो पण व्हिडिओ तुमच्या समोर जो आहे तर तो लवकरच घेऊन येतो आणि टेस्ट सिरीज जे आहेत तर ते तुम्ही नक्की जॉईन करा आणि तुमची जी आतापर्यंत केलेला अभ्यास आहे तर तो व्यवस्थित पद्धतीने तुम्ही टेस्ट करू शकतात। काही अपडेट असेल तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।